चला सामन्याला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्वदेह सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून माझ्या सामन्याला सुरुवात करतोय. आजचा दुसरा दिवस. आई माऊली नागले आयोजित प्रज्वल आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर फटका बसलाय. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडला चेंडू लँड झालाय. बघा तो सकाळ सत्रामध्ये हे झेल दोन जे महत्वाचे होते हाफ साईज होते कंटवर्ट करणं गरजेचं होतं आणि कन्वर्ट झाले नाहीयेत. पुढचा बॉल यावेळेस गती 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 दिली होती गोलंदाज आणि मोठे फटके कुठे मारून दिले नाहीयेत गोलंदाज अर्जुन यांनी. यावेळेस बघा स्लॉट मध्ये होता. आडव्या बॅटचा वापर केला होता बॅटरने. सरळ बॅटने नक्कीच हा फटका खेळला असता तर नक्कीच चित्र थोडस बदललं असतं परंतु आडव्या बॅटचा वापर केला आणि डॉट चेंडू आलाय. स्कोर कार्ड वरती लागलाय. हा शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस स्लॉट मध्ये होता. गॅप मध्ये चेंडूला खेळून गेलाय. फिल्डर आहे करण. सुंदररित्या एका डप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय. पाहतो आपण 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेशी षटक संपतंय. आपण पाहतोय पहिलं पॉवर प्ले षटक संपते आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय 10 धावा लागल्या जातात. 7 बिनगडीत 7 धावा. एसडीजे माझी दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला मुस माझी दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही घुसट बुरा. बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा लागल्या गेल्यात. जमेची बाब पाहिली तर एकही विकेट गमावला नाहीये. ही जमेची बाब आहे नागले संघासाठी कारण पहिल्या षटकामध्ये मोठे फटके तर आले नाहीयेत परंतु यावेळेस पाहिलं तर आता बॅटर थोडीशी सेट झाले असतील आणि दुसरं षटक हाताळण्याचं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती अजय वळवे यांना बोलवलं जात आहे. हे षटक महत्त्वाचं असेल नागले संघासाठी कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजे कमी धावसंख्या लागली गेली आहे. इथून जर पाहिलं तर 50 धावाचा पाठलाग नक्कीच करावा लागेल. यावेळेस बघा आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचं होतं. बघा सातत्याने पाहतो आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तो बॅटर जाऊन. जर सरळ बॅटने जर नक्कीच हा फटका खेळला असता तर नक्कीच चित्र थोडंसं बदललं असतं परंतु आडव्या बॅटचा वापर जर तुम्ही करतील तर नक्कीच तुमच्या बॅटला हे चेंडू ब्रश होणार नाहीयेत. पुन्हा एकदा अजय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने. बघा फुटवर्क नाहीये आणि फुटवर्क नाहीये त्याचा दबाव आपण पाहतोय. बॅटरच्या बॉल पाहतो बॅटपासून थोडंसं लांब जातोय. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फुटवर्क करणार नाही तर नक्कीच तुमच्या बॅटपासून चेंडू लांब जातील. लगातार 2 चेंडू पाहिले तर डॉट आलेत. अचूक लाईन आणि लेनचा वापर केला अजय वळवे यांनी. यावेळेस थोडासा टप्पा लांब ठेवला होता आणि थोडासा आउटसाईड ऑप्शनचा मारा केला होता परंतु पंचांचा इशारा पाहतो पण वाईटचा येतोय. या सकाळ सत्रामध्ये पंचांना सुद्धा कवायत करायला लावतोय गोलंदाज. नक्कीच पंचांची बॉडी आपण पाहिली तर थोडीशी शांत असेल. त्याच कारण थोडंसं गरम करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. व्हाईटचा इशारा आलाय. व्हाईटच्या एका धावेने आपण पाहतोय अवांतर धावेने धावफलक 8 वर जाऊन पोहोचतोय. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. फटका तर फसलाय. यष्टांच्या मागे सुंदर झेल आणि फलंदाज होतोय फेल. पहिला विकेट बसतोय मिस्टर अविनाश सोनवणे. पाहतोय बॅक टू डग आउट गॉन. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा सातत्याने जर आडव्या बॅटने प्रयत्न करतील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करतील तर नक्कीच तुमच्या बॅटपासून थोडेसे चेंडू लांब ठेवले जातील आणि चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण
बामणगाव संघाकडून बघा अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय. बॅटरला कोणतीही जागा देत नाहीये, स्लॉटमध्ये हा चेंडू टाकत नाहीये. थोडीशी बॅटपासून आता पण तुझा फॉलो थ्रू आहे, थोडासा लांब ठेवला जातोय. पुढचा बॉल यावर हाफ ट्रॅकवरचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, यष्टांच्या मागे सुंदर झेल आणि यश मसेकर ठरतोय फेल. शून्याचा चष्मा घालून यश येतोय डगआउटच्या आश्रयाला. चल 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 पोरी गावात तार पाला, पायात पाय गुंतला ना नाचायला ताल आला. नाचताना फुल पडला तो मालेल होता केसाला, नाचताना फुल Yes, so thank you, पडला DJ. तो मालेल होता. यज्ञजी धुमाडा यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय या सकाळ सत्रामध्ये. आज सुद्धा ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या मॅचमध्ये. चालू असलेल्या मॅचमध्ये पाहतोय आपण सातत्याने विकेट आल्यात. संजीवले नागले संघाचे आता दीपेश आलाय. दीपेश पडवले आपण पाहतोय, न्यू बॅटर इन. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण अचूक लाईन आणि लेनचा वापर. दुसरं षटक इकडे संपते आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय, ती पण अवांतरच्या रूपामध्ये. गोलंदाज अजय वळवे यांनी अप्रतिम षटक हाताळलंय यावेळेस. गोलंदाज अजय वळवे यांनी. एसडीजे इथे रुपेजी मेढे साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. माझे उपसरपंच आहेत नागले गावातील, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा चालू असलेल्या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण पाहतोय साईनाथ येतोय, साईनाथ नडगे येतोय. बघा पहिले दोन षटक अप्रतिम हाताळलेत आई भावानी बामणगाव संघाने. यावेळेस मुस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, बघा थोडासा दूर होता क्षेत्ररक्षक. पाहतो आपण हा गोलंदाज थोडंसं त्याच्या फॉलो थ्रू पासून लांब हा चेंडू लँड झाला. आता नक्कीच एक सुंदर झेल घेतला गेला असता साईनाथ नडगे यांच्याकडून. झेल सुटलाय तिकडे. पाहतो पण 2 धावा आल्यात. 2 धावांची धावफलक पाहतो आपण 10 वरती जाऊन पोहोचते. डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2.1 चेंडूचा खेळ संपलेला आहे. इकडे पाहतो आपण यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता आणि चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांची धावफलक पाहतो 12 वर जाऊन पोहोचते. आता बघा सिंगल डबलने काय होणार नाहीये, मोठे फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. 1 शॉट, ओके 1 शॉट असेल. ओके 1 बाउन्स आहे का? वन बाउन्स इशारा आलाय पंचांकडून. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटला रोल करता बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय आपण पाहतोय प्रज्वल यांच्याकडून. धावायचा प्रयत्न सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांची धावफलक पाहता पण 14 वर जाऊन पोहोचते. बघा पहिले 3 चेंडूचा खेळ झालेला आहे या तिसऱ्या षटकातील आणि तिसऱ्या 3 चेंडूच्या खेळामध्ये पाहिलं तर 6 धावा आल्यात. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय, पण तिथून पाहिलं तर मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता, फटका तर फसला आहे. चेंडू बघा थर्ड मॅन रिझन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलंय. पण 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. बघा गचाळ थ्रो, फिल्डिंग चांगली झाली होती पण गचाळ थ्रो, त्याचा फायदा पाहिला तर दोन्ही बॅटरला मिळतोय. 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत
आणि या 3 धावेची धावफलक पाहतो थोडंसं पुढे सरकते जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा 2.4 चेंडूमध्ये धाव संख्या पाहतो आपण 17 वर जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं तर धावसंख्येला थोडासा आकार आलाय. इथून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. 35 ते 40 धावा नक्कीच इकडे एक फायटिंग टोटल मानलं जाते या ग्राउंडवरती, या खेळपट्टीवरती. बघा तिथपर्यंत मजल मारली जाईल का पाहूया आपण. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, मस्त टायमिंग झालाय. रोहित चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि सुंदर झेल आणि डीजे. बघा न्यू बॅटर आपण पाहतोय मनोज घरत येतोय. अडचण आहे आता, अडचणीत सापडलाय संजीवला नागले संघ, कारण स्कोअर कार्डवरती धावा एकदम कमी लागलेल्या आहेत आणि विकेट्स पाहतो आपण सातत्याने आल्या आहेत. जे इकडे प्रेशर यावेळेस पाहिलं तर नागले संघावरती आहे. घरचा संघ आहे आणि घरच्या ग्राउंडवरती खेळताना थोडंसं प्रेशराईज नक्कीच वाटते त्यांना. साईनाथ यावेळेस पुन्हा एकदा अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय आणि ते आपण पाहतोय संजय यशवंत मसेकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी दुसऱ्या नंबरची ट्रॉफी लागलेली आहे, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि अमितजी मसेकर साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, तुम्ही सुद्धा आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा लागल्या जात आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 17 धावा झालेल्या आहेत. इथून पाहिलं तर अजून 17 ते 18 धावा करणं गरजेचं असेल या शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. आक्रमण करतील, मोठे फटके खेळतील तर नक्कीच तुम्ही मोठ्या धावसंख्येपर्यंत एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा नक्कीच तुमच्याकडून प्रयत्न केला जाईल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारली जाईल आणि कोणतं टोटल इथे उभं करण्यात येईल पाहूया आपण, कारण शेवटच्या षटक निर्णायक षटक असते, स्लॉग आउटचं षटक असते, हाणामारीचं षटक असते आणि या षटकामध्ये नक्कीच बॅटर थोडासा फ्रंट फूटवरती असतो. बघूया आता कोणता बॅटर फ्रंट फूटवरती जातोय की गोलंदाज त्याच्यावरती हावी ठरतोय. आकाश वडवी येतोय, एका लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं आणि निर्णायक षटक घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू ऑन द मार्क, बॅच लिडिंग एज, फलंदाज होतोय बाद. मिस्टर प्रज्वल मसेकर बघा स्वस्तामध्ये बाद झाल्यात. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. बघा पुष्पक आल्यात. अडचणीमध्ये सापडला गेला आहे नागले संघ. बघा इथून पाहिलं तर प्रयत्न करावे लागतील. आपल्या संघासाठी उभं राहावं लागेल, तारणहार व्हावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस ऑन साईडला उडवला, मस्त टायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर पाहतो आपण डीप मध्ये, त्याच्याकडे थोडंसं फंबल झालाय, त्याचा फायदा पाहतो आपण. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केला जात आहेत. चला चेंडू पुरवायचा आहे. मग या 2 धावेशी धावफलक आपण जाऊन पोहोचते नागले संघाचा 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धावा.
अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवरती कमीत कमी किमान 2 मोठी फटके येणं गरजेचं आहे. पुष्पक यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर आहेत थर्ड मॅन रिझन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने या चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल आली आहे. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय या धावफलक 20 वर जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. इथून बघा, इथून पाहिलं तर 10 धावा करणं गरजेचं असेल 3 चेंडूमध्ये तर नक्कीच 30 धावापर्यंत नक्कीच मजल मारली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव झालाय. बघा सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर करून, परंतु बघा सरळ बॅटने जर तुम्ही नक्कीच खेळले गेले असते तर इथे तुमचं थोडंसं चित्र विचित्र झालं असतं. परंतु इथून सरळ बॅटने न खेळता आडव्या बॅटचा वापर केला आणि जास्तीत जास्त चेंडू पाहिले तर डॉट आल्यात. यावेळेस आपण एकदा ऑन साईडला खेचून काढले. कार्पेटला रोड करत तिकडे फिल्डर आहेत. थोडं क्षेत्ररक्षण चेंडू येतोय. बघा नशिबाला चौकार इथे आलाय मिस्टर मनोज घर त्यांच्या बॅट मधून. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा नशिबाला चौकार आलाय. 4 धावा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलवर षटकार येईल का? यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढलाय. आता आपण ऑन मध्ये आपण शतरक्षक पाहतोय. डीप मध्ये होता. मिडऑन मध्ये धावत आला आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या गेल्यात. आणि पाहतो आपण षटक संपते 4थं आणि 4 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 26 वर जाऊन पोहोचते आणि 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे 4 षटकामध्ये. चला आता दुसऱ्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. दोन संघाचे कर्णधार कृपया करून आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. A1 सरजा आणि त्याच्या समोर असतील कावदोई स्पोर्ट्स बरफपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू डीजे. बघा नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आता पाहूया आपण, कारण 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे संजीवलन नागले संघाकडून. जर आता जिंकायचं असेल संजीवलन नागले संघाला तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय अर्जुन आणि साईनाथ आहेत. स्ट्राईक वरती अर्जुन, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय साईनाथ यांना आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुष्पक कोदे यांना पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर चूक लाईन आणि लेंथ डॉट आलाय. बघा पहिली इनिंग झाली, पहिली बॅटिंग झालं गेलं तर विसरून जावं लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. इथून जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर डॉटच्या मागे जावं लागेल. यावेळेस सरळ बॅटीने चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ते बघा झेल इथे ड्रॉप झालाय आणि झेल सुटलेला आहे. हाफ चान्सेस होते, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. जर कॅच घेतला असता तर नक्कीच मॅच बनली असती, परंतु हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. पाहूया आपण. पाहतो 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेशी धावफलक पाहतो आपण
स्कोर कार्डवरती लागलेले 2 या आकड्यावरती श्री गणेशा होतोय बामणगाव संघाचा. पुष्पक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. साईडला खेळून काढलाय डीप मध्ये मनोज आहे तर चांगला शत्रुषण मनोज यांच्या मार्फत दुसरा जायचा प्रयत्न होतोय पण तो बघा सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागते. चांगला थ्रो होता मनोज यांच्याकडून. बघा अशी फिल्डिंग जर केली तर नक्कीच तुम्ही या 27 धावा सुद्धा डिफेंड करू शकतात. कारण कालच्या दिवसामध्ये 3 ओव्हरमध्ये 21 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या पळसरापाडा संघाकडून आणि तशीच कामगिरी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये करावी लागेल. सकाळ सत्रामध्ये चांगले टप्पे, चांगले लाईन आणि चांगले लेंथ आणि फिल्डिंगचा दर्जा A1 क्वालिटीचा ठेवावा लागेल तर तुम्ही हा सामना जिंकू शकतात. पुढचा बॉल पुष्पक यांचा यावेळेस ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. बघा 6 धावा या षटकाने धावफलक पाहतो डायरेक्ट वेगाने जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल यावेळेस बघा ब्लॉकर मध्ये टाकला होता चेंडू, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं बॅटर साईनाथ नडगे यांना. बघा सिंगल रोखू शकले नाही. सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या बाजू डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलेले आहे. चला यानंतर होणार सामना A1 सारजा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स बरप्पाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. बरप्पाडा संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत परंतु पाहतापणे A1 सारजा संघाचे कर्णधार आले नाही आहेत. कृपया करून ही मॅच संपायच्या अगोदर तुम्ही यावं लागेल. तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते. कृपया करून लवकरात लवकर तुम्ही आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पुढचा बॉल यावर नुस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुष्पक कोदे यांनी सुंदर झेल घेतलेला आहे आणि बघा पहिला हादरा बसतोय आई भवानी बामणगाव संघाला. डीजे बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे तर अविनाश येतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी. अविनाश सोनावणे यांना पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवरती. बघा बॅटिंग करताना अविनाश यांची कामगिरी थोडीशी निराशाजनक राहिली आहे परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून सुद्धा पाहिलं तर आपण 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. 16 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 चेंडूमध्ये. इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, परिश्रम करावे लागतील, घाम गाळवावा लागेल या खेळपट्टीवरती. यावेळेस ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी बिग शॉट, षटकार 6. पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झाला. यस थँक्यू डीजे. बघा स्लॉट मध्ये वारंवार चेंडू टाकले, जर तुम्ही स्टंप मध्ये चेंडू टाकले तर नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती अविनाश यांच्या गोलंदाजीवर. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. बघा उसळी घेणारा चेंडू होता, बाउन्सरचा वापर केला होता गोलंदाज अविनाश यांनी. पूर्णपणे बॅटरला बीट केलाय आणि 1 फॉर द ओव्हर 1 बाउन्सचा इशारा सुद्धा पंचांनी दिलेला आहे. बघा जर दुसरा बाउन्सर आला तर नक्कीच दंडित घोषित केलं जाईल इथे गोलंदाजाला.
पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. यस, थँक्यू डीजे. इथून जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 6 धाव्यांची आवश्यकता असेल. सॉरी, 4 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 4 धावा. बघा घरचा संघ आहे आणि आज पाहिलं तर थोडंसं निराशाजनक कामगिरी झालेलं आहे संजीवला नागले संघाची. बघा दिवस खराब असतोय, वेळ खराब असते आणि ती वेळ आज मला वाटते संजीवला नागले संघाची आहे. कारण याच खेळपट्टीवरती शेवटच्या मॅचपर्यंत लढत दिली होती या संघाने, परंतु आज थोडंसं पाहतो आपण बॅकफूटवरती गेलाय. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. मिस्टामिंग झाला होता बघा, नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या. 3रा धावायचा प्रयत्न होतोय का? नाही होत. 2च धावावरती समाधान व्हावं लागते. साईनाथ नडगे यांना पाहतो पण त्यांच्या बॅटमधून 3 षटकार, उत्तुंग षटकार आल्यात. तोच बॅटर आज इन फॉर्म आम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पुढे सरसावून बघा, यू मिस, आय डेफिनेटली इट, फर्निचर होतोय डिसमिस. फलंदाज बाद. क्षण येतोय, एक उभरता सितारा आपण पाहतोय संजीवला नागले संघाचा. 2 धावेची आवश्यकता आहे. आता पाहतोय पण त्यांना थोडंसं प्रमोट केलं जाते. बघा हे प्रेशर नक्कीच त्याच्यावरती ठोकलं जाते, कारण या प्रेशरमध्ये जर गोलंदाजी केली तर नक्कीच पुढे जाऊन चांगली गोलंदाजी करेल. पहिला चेंडू ऑन द मार्क. बघा छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका करण्याची ताकद आहे या गोलंदाजामध्ये. फिरकीपट्टू आहे. पहिला चेंडू पाहिला तर लेग स्पिनचा मारा केला होता, लेग कटरचा मारा केला होता गोलंदाज शनय मस्तेकरांनी. शनय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस्टामिंग झालाय. बघा दुसरा चेंडू निर्धाव आलाय, चुकीचा थ्रो. बघा चुकीचा थ्रो केला आणि एक सिंगल धाव आली. बघा गोलंदाजी चांगली केली यावेळेस शनय यांनी, परंतु फिल्डरची साथ इकडे मिळत नाहीये. बघा जर हा डॉट आला असता तर नक्कीच थोडीशी मॅच थोडीशी रोमांचक झाली असती. इथून पाहिला पण 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस स्लॉट मध्ये मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे, फिल्डर आहे चेंडूच्या खाली आणि बघा शने यांच्या गोलंदाजीवरती विकेट मिळवलंय. बघा शने थोडीशी अगोदर जर आले असते नक्कीच इकडे जास्तीत जास्त विकेट घेण्याचा कारनामा केला गेला असता. विकेट आले आहे. आपण पाहतोय रोहित कोम बॅक टू डगआउट आलेत. कोम आउट झाले. यस थँक्यू डीजे. बघा इथून स्कोअर लेवल झालेला. 1 धावेची आवश्यकता आहे, परंतु 1 धावेसाठी सुद्धा इकडे झुंज करावी लागते बामणगाव संघाला. एक यंग टॅलेंट आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅक वरती शनय. यावेळेस थोडासा दूर ठेवला होता, त्याचा फायदा आपण पाहतोय बॅटरला मिळालाय. बघा चांगली गोलंदाजी केली शनय यांनी. शनयसाठी आपण थोडंसं प्रोत्साहन नक्कीच दिलं जाते आणि ते सामना जिंकतोय.